नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती। तर आज आपण ब्राह्मणी पद्धतीची जी नऊवारी साडी असते ती कशा पद्धतीने शिवायची आहे ते पाहणार आहोत। त्यासाठी ही नऊवारी साडी घेतलेली आहे व हे 2 मीटर अस्तर घेतलेलं आहे। अस्तरला मी अशा पद्धतीने एक फोल्ड घालून घेतलेला आहे, म्हणजेच हा एक फोल्ड आहे व हा एक फोल्ड आहे। जी घडीची साईड आहे ती माझ्याकडे घेतलेली आहे, म्हणजेच इकडच्या साईडला ही घडी आहे। आता आपण इथे जी नऊवारीच्या आतमध्ये पॅन्ट असते तर ती पॅन्टचं कटिंग करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीने शिकवते, म्हणजे सर्व साईजला बसेल अशा पद्धतीची पॅन्ट शिकवते। म्हणजे जर तुमची साईज 32 असेल किंवा 38 असेल तरी सुद्धा ही पॅन्ट आरामशीर तुम्हाला बसेल अशा पद्धतीची नऊवारी शिकवत आहे। म्हणजेच जो आपल्याला रेग्युलर आपण वापरतो त्या पद्धतीने तुम्हाला उठता बसता येईल अशा पद्धतीची नऊवारी ही शिकवत आहे मी। तर काय करायचं आहे, पहिल्यांदा उंची घ्यायची आहे। उंचीमधून आपण 2 इंच वजा करायचा आहे, कारण 2 इंचाचा आपला नेपा येणार आहे। त्यासाठी 2 इंच मी वरती सोडलेला आहे व उंची जी आहे ती 40 इंच आहे। तर मी ते 40 इंचाला एक खूण करून घेत आहे। जी 40 इंचाला खूण केलेली आहे तिथून आपण एक रेष आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता पहा, इथून आपल्याला सर्व साइजसाठी किंवा आपल्याला जे जो कंबर आहे कंबरेमध्ये आपल्याला 6 ते 7 इंच ॲड करायचं असतं। पण मी सर्व साइजला म्हणजेच 38-40 पर्यंतच्या बायकांना बसावी अशा पद्धतीची मी शिकवत आहे। तर त्यासाठी तुम्ही इथून डायरेक्ट 12 इंच घेऊ शकता व इथून आपल्याला 15 इंच घ्यायचं आहे व इथूनही आपल्याला 15 इंच घ्यायचं आहे। आता इथे फक्त तुमचं कमी जास्त जर कंबर वगैरे असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता। आता इथून मी 13 इंच घेतलं, इथून 15 घेतलं व इथून मी 15 इंच घेतलेलं आहे। म्हणजेच काय, तर इथे 15 इंच घेतलेलं आहे। हे टोटल जे आहे ते 15 इंच आहे व इथून आपल्याला तुम्हाला घेर किती हवा आहे त्याच्यावरून तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी पहा, मी 12 इंच घेतलेला आहे, म्हणजेच आपलं जे रेडी तयार होईल ते 24 1 इंच आपलं शिलाईसाठी मार्जिन तयार होईल। तर इतकी आपली रुंदीची कंबर तयार होईल, म्हणजे 23 इंच रुंदीची कंबर आपली तयार होईल। म्हणजे नॉर्मल सर्व साईजला बसेल अशा पद्धतीची नऊवारी ही तयार होईल। तर आता इथून काय करायचं, इथून आता आपल्याला 1.5 इंचला खूण करून घ्यायची आहे तिरकी व इथून मध्यापासून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। हा आपला सीट घेरचा आकार झाला। आता इथून आपल्याला बॉटम जो आहे तो 7 इंच घ्यायचा आहे। जास्त मोठाही घ्यायचा नाही, त्यामुळे नऊवारीला लूक अगदी व्यवस्थित येत नाही। तर त्यासाठी मी अशा पद्धतीने बॉटम जो आहे तो 7 इंच घेतलेला आहे। आता अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। हा नऊवारीचा आकार झाला। आता इथे बाहेरच्या साईडला तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊ शकता, कारण जास्त शिलाई मार्जिन ठेवण्याची गरज नाही, फक्त मी अर्धा इंच इथे शिलाई मार्जिन दिलेला आहे। तर आता हा आपला पॅन्टचा जो मार्क आहे तो तयार झालेला आहे। तर तो आता मी कटिंग करून घेत आहे। इथे आधी मी इथे 2 भाग करून घेते, कारण घडीवरती आपण घेतलं होतं। आता हा आकार कट करायचा आहे। आता इथून हा आकार कट करायचा आहे। हा आपला बॉटम प्लस अर्धा इंच मी आता शिलाईसाठी घेतलेला आहे व इथून मी हा आकार कट केला आहे। तर आता ही पॅन्टचा जो भाग आहे तो आपल्याला नऊवारीवरती कट करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी नऊवारीची उंची जी होती ती 40 इंच आहे। 40 इंच कंबर जी आहे ती 38 सॉरी सीतघेर जो आहे तो 42 आहे व कंबर जी आहे ती 34 इंच होती। अशा पद्धतीचे मेजरमेंट होतं। तर आता जितकी उंची आलेली आहे त्याचा डबल आपल्याला पदर काढायचा असतो। तर पहिल्यांदा पदर काढून घेऊया आपण। तर पदर पहा, उंची 40 आहे, म्हणजे 40 प्लस 40 आपल्याला घ्यायचं आहे। चाळीस प्लस 40 जिथे येईल तिथे खूण करून घ्यायची आहे। आता इथे पहा 40 आणि 40 80 इंच इथं आलेलं आहे। तर आता इथून आपल्याला हे 40 आहे,
पण काय होणार आहे, हा खालचा पार्ट आहे म्हणजेच पदर त्या साईडला असेल, म्हणजे इथे जो पार्ट येणार आहे तो त्या साईडचा आहे. म्हणून आपण इथे गुडघ्याची जी साईड असते तिथे आपल्याला 15 इंच वाढवून घ्यावं लागतं. कारण त्यामुळे काय होतं, की आपल्याला साडी टाईट होत नाही किंवा तुटत नाही अशा पद्धतीचं हे असतं. तर त्यासाठी मी इथे 15 इंच वाढवून घेत आहे पहा. आता हे एक्स्ट्रा 15 इंच वाढवलेलं आहे, तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे 40 प्लस 15. तर हा पार्ट जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हे मी 15 इंच वाढवलेलं आहे, पण वरून कट केलं नाही. पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगते, की कशा पद्धतीने खालचा भाग वाढलेला आहे. तर पहा, हा आपला वरचा भाग झाला. म्हणजेच आपली जिथं साडीचा हा पिन लावतो तो पार्ट आहे व हा खालचा भाग आहे. हा खालच्या भागाला मी 15 इंच वाढवलेला आहे व इथून मी 15 इंच कमी करणार आहे. कारण हा जो भाग आहे तो असा येणार आहे व खालचा भाग वाढलेला असणार आहे. त्यासाठी मी इथून 15 इंच कमी करते व तिथून 15 इंच वाढवते. म्हणजे जो सरळ साडी ठेवायची आहे, सरळच्या बाजूला खालच्या साईडला आपल्याला 15 इंच वाढवायचं आहे व इथून आपल्याला 15 इंच कमी करायचं आहे. इथून 15 इंचला खून करायचे आहे व अशा पद्धतीने तिरका आकार देऊन आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे पहिल्यांदा एकदा ओव्हरलॉक मारून घ्यायचा आहे व मग इथे आपण अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे जेवढा आपला सीट हेर असणार आहे त्या मापाने चुन्या करून घ्यायच्या आहेत. आता मी हा पदराचा पार्ट आपला तयार झाला आहे. हे मी साईडला ठेवून देते. आता आपल्याला हे जे उरलेलं कापड आहे त्यामध्ये आधी पॅन्ट जी आहे ती पॅन्ट कट करून घ्यावी लागेल. तर त्यासाठी मी इथून अशा पद्धतीने एक फोल्ड करते. ब्राह्मणी ही शिवण्याची 2-3 पद्धती असतात. जर तुम्हाला इथेपर्यंत जर पॅन्ट हवी असेल तर त्याची पद्धत वेगळी असते. म्हणजेच तुम्ही अस्तर इतकं लावू शकता. पण त्यातून काय होतं, की पाय दिसतात व त्यामुळं त्यासाठी फुल पॅन्ट शिवूनच तुम्ही नऊवारी शिवलात तर अगदी व्यवस्थित व परफेक्ट पण दिसते व पाय दिसत नाही. त्यासाठी अस्तर जे आहे ते पूर्ण लावलेली नऊवारी अगदी व्यवस्थित दिसते. जर नऊवारी तुमची जाड असेल तर तुम्ही आतमध्ये इतकीच अस्तरचं कापड ठेवून तुम्ही पॅन्ट शिवू शकता. तर आता मी हे जे पॅन्ट कट केलेली आहे त्यातला एक पार्ट घेते व याच्यावरती ठेवून मी कटिंग करून घेते. आता इथे अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करून घ्यायची आहे. आता ज्यांना चुन्या पॅन्टला सुद्धा हव्या असतात त्यांनी तिथून म्हणजेच वरच्या साईडनं हे कापड जे असतं ते एक्स्ट्रा 10 इंच जोडून त्याच्यात चुन्या घ्यायच्या. त्यामुळे काय होतं, की इथे जे आहे ते रिंकल अगदी चुन्या चुन्या व्यवस्थित पडतात व इथला जो आकार आहे तो अगदी सुंदर दिसतो. त्यासाठी एक्स्ट्राचं कापड घ्यावं लागेल 10 इंच व वरती जोडावं लागेल व ते चुन्यामध्ये अटॅच करावं लागेल. आता हे मी जे माप आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. आता इथे जास्त कापड वरती उरलेलं नाही त्यामुळे जेवढं 2 इंच उरलेलं आहे तितकंच मी घेऊन 2-3 चुन्या घेत आहे.
जर लहान मुलगी असेल, उंची कमी असेल, तर तुम्ही इथे जितकं वाढलेलं कापड असतं शिल्लक त्याचं चुन्या घ्यायच्या आहेत व इथे ऍडजस्ट करायच्या आहेत. त्यामुळे नऊवारीला लुक खूप सुंदर येतो. तर इथे जे पुरलेलं नाहीये कापड, तर त्यासाठी आपण दुसरंही जोडू शकतो. पण आधी बाकीचे पार्ट काढून मग उरेल ते कापड आपण इथे अटॅच करायचं आहे. तर आता साईडला मी ठेवते. जे कट केलेलं आहे ते साईडला ठेवते. आता आपली पदर झालेला आहे, पॅन्ट काढून झालेली आहे. आता आपल्याला कासुटा काढायचा आहे. तर कासुटा काढण्यासाठी पहा, हा जो पार्ट आहे तो एकमेकावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे. सरळ बाजूवरती सरळ काठ ठेवून घ्यायचे आहेत व अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे व जो कासुटाचा पार्ट हा तिकडे असणार आहे, तर त्यामुळे आपल्याला इथून एक आपल्याला पायाचा पार्ट उचलायचा आहे. जी पॅन्ट आहे ती अशा पद्धतीने इथून अशी आपल्याला ठेवायची आहे. पहा, कारण तिकडे आपला कासुटा असणार आहे. पॅन्ट कशा पद्धतीने ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने इथे आपल्याला आकार द्यायचा आहे. एक फोल्ड केलेला आहे व इथे आपल्याला सरळ इथे ठेवून घ्यायचं आहे. आता कासुट्याला एक्स्ट्रा आपण 5-6 इंच जास्त घ्यायचं आहे, कारण नाही टेकला तर कासुट्याचा लुक व्यवस्थित येत नाही. त्यासाठी थोडासा 4-5 इंच तरी एक्स्ट्रा तुम्ही कासुटा ठेवायचा आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही, माझं कमीत कमी 5 इंच तरी इथे एक्स्ट्रा आलेलं आहे. चेक करू शकता. पहा, इथे 4 इंच एक्स्ट्रा आहे. मी वरती थोडंसं किंचित घेते. तर आता हा पार्ट पहा, 5 इंच अगदी बरोबर आहे. तर आता इथे आकार कसा द्यायचा आहे ते पहा. आधी मी काय केलेलं आहे हे पहा. मी घडी घेतलेली आहे व सरळ बाजूवरती सरळ म्हणजेच कासोटाची साईड ही आहे. मी अशा पद्धतीने घडी घेतलेली आहे. घडीच्या साईडला हा आकार, म्हणजेच आपला जो हा आकार आहे तो घडीच्या साईडला घेतलेला आहे व आता आपण इथे आकार देऊन घेऊया. आता इथून हा आकार आपला येईल व इथून कसा आकार द्यायचा आहे, तर इथून आपल्याला अशा पद्धतीने सरळ आकार घ्यायचा आहे व इथून आपल्याला असा क्रॉस मध्ये गोलाकार देऊन इथे आपण टच करायचा आहे. म्हणजेच काय, तर हा राऊंड जो आहे तो अशा पद्धतीने येईल. आता मी कट करून घेते. तुमच्या लक्षात आला असेल मी काय केलेले आहे ते. आता इथून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित व मस्त तुम्हाला नऊवारी चा लुक येईल अशा पद्धतीने मी शिकवत आहे. आता ही ब्राह्मणी झाली. उद्या आपण जी आहे ती महालक्ष्मी साडी पाहूया, कशा पद्धतीने शिवायची असते ती. एक एक पार्ट आपण साडीचा पाहत जाऊया. आता हा आकार पहा, इथे कट करायचा आहे. हा आपला कासुटा तयार झालेला आहे. आता कासुटा झाला, पदर झाला व पॅन्ट ही झालेली आहे. आता उरलेला जो पार्ट आहे तो आपण समोरच्या बाजूला लावायचा आहे. तर हा जितका उरलेला असेल, म्हणजे जितकी उंची असेल त्या उंचीच्या डबल घ्या. म्हणजेच उंची किती आहे पहा तुम्ही, तर उंची 40 आलेली आहे. 40चा डबल म्हणजेच किती, 80चा एक पार्ट काढून घ्या. आता इथे 40 व 40 म्हणजेच 80 इंचाचा एक पार्ट काढून घ्यायचा आहे. इथे मोजायचं आहे, कारण ब्राह्मणी शिवत आहोत त्यासाठी मी अशी पद्धत सांगत आहे. जर तुमची पेशवाई किंवा दुसरी साडी असेल तर मी इथे लगेच डिझाईन बनवायची कशी ते दाखवलं असतं. पण आपल्याला ब्राह्मणी शिवायचं आहे, तर 40 घेतलेला आहे. पुन्हा एकदा 40 इंचाचा इथे एक भाग घ्यायचा आहे. इथे 40 आलेला आहे. आता हे 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी आपल्याला इथे ऍड करायचं आहे व इथून आपल्याला कट करायचं आहे. इथून आपल्याला कट करायचं आहे. उंचीच्या डबल घेतलेला आहे समोरच्या बाजूला. आता हा भाग जो आहे तो उरलेलं कापड आहे आपलं. तर आता पहा, आपली ब्राह्मणी कशी येणार आहे, तर इथून आपल्याला इथून आपण अशा पद्धतीने जोडत जातो. जो आकार आहे तो एका साईडला इथे
दिला जातो व इथून आपल्याला ज्या आहेत त्या चुन्या घेऊन आपल्याला इथे ऍडजस्ट करायचं असतं. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला साडी शिवताना दाखवते. तर चला आता आपण कटिंग तयार झालेलं आहे. आता नऊवारी साडी कशी शिवायची ते मी तुम्हाला दाखवते. आता हा पदर आहे, तर हा पदराला आपण पहिल्यांदा इथून काठ मारून घ्यायचा आहे. कारण काय होतं की हे नंतर धागे निघतात, त्यासाठी आधी एक काठ मारून घ्यायचा आहे. काम कोणतंही करताना व्यवस्थित व फिनिशिंगचं करा, म्हणजे कस्टमर वाढतात, कमी होत नाहीत. पहिल्यांदा मी काठ मारून घेते. काढलेले होते त्याला मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे. आता याच्या चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. चुन्या पहा, आधी काताला अगदी व्यवस्थितच घ्यायचं, काताला चुनी घ्यायची नाही आहे. आता अशा पद्धतीने चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. पदराची जी तिरकी साईड आहे तिथून मी मारत आहे. आता पुन्हा काठ जे आहे ते सरळ ठेवायचे आहे, त्याला आपण टिप किंवा फोल्ड करायचं नाही. आता हे साईडला ठेवते मी. आता जो पॅन्टच्या पार्टला आपण अस्तर लावून घेऊया. आता हे आपलं जे आहे ते समोरचा पार्ट आहे. आता पहा, ही पॅन्ट आपण कट केली होती, त्या पॅन्टला आपण अस्तर लावून घेणार आहोत. आता एक पार्ट मी इथे काढून ठेवते बाहेर. आता पहिल्यांदा काय करायचं की आपल्याला जे अस्तर आहे ते अस्तर सरळ बाजूवरती, म्हणजेच हा सरळ पार्ट आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे व पलटी मारून घ्यायचं आहे. कारण अगदी कडेनं घ्या, कारण तुमची काठाची डिझाईन जाऊ नये त्यासाठी अगदी कडेनं टीप मारून घ्या व पलटी करा. कारण काठ जर गेले तर ती साडीला इतका सुंदर लुक येत नाही, त्यासाठी किंचितच अंतर ठेवून तुम्ही टीप मारा इथे. आता पहा, इथे दाब टीप घ्यायची आहे. जे काठ आहे त्याच्या अस्तर जे आहे ते हा पार्ट, म्हणजे जो आपण टीप मारलेला आहे तो पार्ट अस्तरच्या साईडला येईल, अशा पद्धतीने दाब टीप मारून घ्यायचा आहे. आता सर्व बाजूनी टाचण्या लावून घ्यायचं आहे. आता वरून इथे तुम्ही एक टीप मारू शकता, पण जी टीप आहे ती इथं न मारता इथं मारा, म्हणजेच लाल धाग्यात ते फिनिशिंग तुमचं जाणार नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने टीप मारा. हिरव्या कपड्यावर टीप घेऊ नका. टीप मारलेली दिसणार नाही, अशा पद्धतीने टीप घ्या. आता सर्व बाजूने आपल्याला जे आहे ते जोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व पार्ट मी जोडून घेते. दोन्ही साईडचं जे आहे ते मी इथे दोन्ही पॅन्टा तयार करून घेत आहे. तुम्ही टाचण्याही लावून घेऊ शकता. मला अंदाज आहे त्यासाठी मी टाचण्या लावून घेत नाही, डायरेक्टच टीप मारत आहे. आता एक्स्ट्रा जे आपण घेतलेली आहे ती अशा पद्धतीने चुनी ही अशा पद्धतीने मारायची आहे. पहा, म्हणजे हे अशा पद्धतीने रिंकल येईल.
आता जास्त चुन्या पडलेल्या नाही, त्यामुळे जेवढ्या पडतील तेवढ्या मी मारून घेत आहे. इथे एक आणि दुसरी चुनी पडेल. आता इथून पुन्हा आपल्याला सरळ जोडून सर्व बाजूनी टीप मारून घेते मी. आता पहा मैत्रिणींनो, हा आपला एक पाय तयार झालेला आहे. मी सर्व बाजूनी टिपा मारलेल्या आहेत व ओव्हरलॉक करून घेतलेला आहे. तसाच हा दुसराही पाय तयार झालेला आहे, त्याला मी टिपा मारलेल्या आहेत व ओव्हरलॉक करून घेतलेला आहे. तर आपली पॅन्ट कशी येणार आहे, आता पहा एक पाय असा येणार आहे व दुसरा पाय अशा पद्धतीने येणार आहे. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने आपला आतला पार्ट आहे. तर आपल्याला कासुटा नेमका कुठे जोडायचा असतो, तर आपला जो ही साईड, कारण पदर आपला असा होऊन इकडे येतो, म्हणजेच काय, तर आपल्या हाताची जी ही साईड आहे, आता इथे दिसत आहे, हा आपला उजवा पाय आहे. तर उजव्या पायाला पाठीमागून इथून आपल्याला कासुटा लावायचा आहे, म्हणजेच ह्या साईडने इथून. हा उजवा पाय आहे व उजव्या पाया, आता ह्या पायाला आपण उजव्या साईडच्या पायाला जो क्रॉच पॉइंट आहे तिथे आपण पदर अटॅच करणार आहोत. तर पदर अटॅच करण्यासाठी पदराला आधी आपण चुन्या मारून घेतलेल्या होत्या. तर त्या चुन्या मारलेला जो वरचा भाग आहे तो वरच्या साईडला केलेला आहे व जो मोठा पार्ट होता तो खालच्या साईडला केलेला आहे. व अशा पद्धतीने चुन्या ॲडजस्ट करून एक खाली वीतभर खाली येईल, की म्हणजेच किती, तर 5 ते 6 इंच खाली येईल अशा पद्धतीने आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत व तिथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. कारण ज्यावेळेला आपण बरोबर क्रॉस पॉईंट एवढाच ज्यावेळी कासोटा अटॅच करतो त्यावेळेला आपल्याला पदर लावताना अगदी गुडघ्याच्या वरती जातो व व्यवस्थित फिनिशिंग वाटत नाही. तर त्यासाठी क्रॉस पॉईंटच्या खाली एक 7 इंच अंतर ठेवून आपल्याला पदर अटॅच करायचा आहे. आता मी हा पदर अटॅच करते. आता जसा राऊंड आहे तसा वळवायचा आहे व मग आपल्याला टीप घ्यायची आहे, कारण इथे आपला क्रॉच पॉइंट आलेला आहे पॅन्टचा. आता पहा इथून आपल्याला थोडंसं खाली घ्यायचं आहे, कारण इथे आपला बेल्ट येणार आहे, म्हणजेच वरचा नेपा येणार आहे व ह्यामध्ये अटॅच झाला तर कासुटा व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी मी अर्धा इंच खाली घेतलेला आहे. तर पहा अशा पद्धतीने कासुटा येईल. पाठीमागची साईड आपली ही असेल व इथून हा समोरचा पार्ट असेल. लक्षात आला असेल तुमच्या कासुटा कशा पद्धतीने घेतलेला आहे तो. आता आपल्याला जी आहे ती, सॉरी कासुटा नाही, पदर आहे तो. आता आपल्याला इथे कासुटा अटॅच करायचा आहे. इथे अंतर मोजते मी 8 इंचापर्यंत. इथून आपल्याला सरळ टीप घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर इथून मी अगदी सरळ टीप घेते. आता मी कासुटा उघडत आहे. पहा अशा पद्धतीने पाठीमागचा कासुटा तयार झालेला आहे. आता हा अटॅच कसा करायचा आहे, तर पहा हा जो पार्ट आहे हा पाठीमागची साईड असणार आहे. तर ह्या साईड वरती अशा पद्धतीने
म्हणजे हा एक पार्ट झाला व दुसरा एक पार्ट आहे. तर हा जो पार्ट आहे त्याला आपण, ही कासुट्याची शेवटची बाजू आहे, इथे आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत. तिरकी साईड ठेवायचा आहे. इथून अशा पद्धतीने ठेवून ह्या कासुट्याला आपण सर्व चुन्या चुन्या मारत घ्यायचा आहे व हा जो क्रॉच पॉइंट आहे तो हा क्रॉच पॉइंट इथून इथपर्यंत चुन्या मारून जोडून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपण इथून जोडून घेऊया. हा आपला तिरका पार्ट आहे. इथून मी टीप मारते व आता याच्यात चुन्या पाडायच्या आहेत. जो कासुट्याचा आपला आकार दिलेला होता त्याला चुन्या पाडायच्या आहेत. आता इथे क्रॉच पॉइंट आलेला आहे. क्रॉच पॉइंट पर्यंत चुन्या घेत आहे मी. आता इथून फिरवून घ्यायचं आहे कापड व क्रॉच पॉइंटला क्रॉच पॉइंट जोडायचा आहे व इथे ही एक दोन चुनी जी येत आहे ती चुनी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित ऍडजस्टमेंट करून चुनी घ्यायची आहे. आता थोडीशी चुनी इथे जास्त झालेली आहे, मी उसवत आहे. चुनी येत नाही आहे इथे. कापड ताणल्यामुळे थोडंसं जास्त झालं आहे क्रॉच पॉइंटला. आता इथे पहा थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे, ते मी इथे कापड मुरवते. आता हा आपला एक कासुटा लावून तयार झालेला आहे. म्हणजे ही बाजू आपली तयार झालेली आहे. आता इकडच्या साईडला आपल्याला कासुटा लावायचा आहे. तर हा आपला जो पदर जोडलेला आहे त्याच्याच वरती कासुटा येईल. तर पदर जोडलेला आहे, हा जो क्रॉच पॉइंट आहे त्याच्यावरती हा क्रॉच पॉइंट जोडायचा आहे कासुट्याचा. तुम्ही टाचण्या लावून घेऊ शकता. मी इथे डायरेक्ट मारत आहे कारण मला 9 वारी साड्या भरपूर मी शिवते, त्यामुळे मला सवय आहे. तुम्ही इथे पिना लावून घेऊ शकता. आता ही साडी अमेरिकेला जाणार आहे कारण अमेरिकेचं कस्टमर आहे हे. आता इथे पहा एखादी चुनी मुरवावी लागते, तर ती मी इथे अशा पद्धतीने फोल्ड करून चुनी मुरवते. आता इथून जो पार्ट आहे म्हणजेच पायाचा जो भाग आहे हा इथे हा आता पाठीमागच्या दोन्ही साईडला आपण कासोटे जोडून घेणार आहोत. सरळ बाजूवरती सरळ बाजू येते व अशा पद्धतीने चुन्या मारायच्या आहेत. जो गोलाकार दिला होता त्याला चुन्या येतील. क्रॉच पॉइंटला क्रॉच पॉइंट जोडलेला आहे. आता इथून चुन्या घ्यायच्या आहेत.
इथेही अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीने टीप येईल. आता जो हा पार्ट आहे तो हा पार्ट व हा पार्ट म्हणजे दोन्ही क्रॉस पॉइंट पाठीमागचे जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. हा पाठीमागचा पार्ट आहे कासुट्याच्या आतला पार्ट. आता हे दोन्ही क्रॉस पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. आता हा आपला क्रॉस पॉइंट जोडलेला आहे. आता हा आपला पदर झाला. आता हा आपला पाठीमागचा कासुटा झाला. तर कासुटा जो आहे त्याला आपण अशा पद्धतीने चुन्या पाडायच्या आहेत, कारण त्याच्या आतमध्ये आपल्याला अशा पद्धतीने अटॅच करायचं आहे. तर 4-4 इंच अंतर घेऊन अशा पद्धतीने चुन्या इथे बरोबर मध्याला अटॅच करायच्या आहेत. इथे एक टाचणी लावून घ्यायची म्हणजे इकडचा पार्ट तयार झालेला आहे. आता इकडचा पार्ट तयार करण्यासाठी अशाच पद्धतीने चुन्या मारायच्या आहेत. तो जो भाग आहे तो कासुट्याच्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. फक्त मध्याला मध्य जोडून आपल्याला जिथे आपला मध्य आहे तिथे आपल्याला जोडून पहिल्यांदा एक अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. सर्व कासुट्याचा जो भाग आहे तो अगदी ह्या टिपेमध्ये येईल हा प्रयत्न करायचा आहे. एखादा जर कासुट्याचा पार्ट जर निसटला तर तुमची जी साडी आहे ती पाठीमागून म्हणजे खराब दिसेल. तर हे सर्व पार्ट कासुट्यामध्ये अटॅच होतील याची दक्षता घेऊन आपण टीप मारायची आहे. पहा इथे सर्व बाजूने अटॅच एकदा चेक करायचं आहे की माझं कुठं राहिलेलं आहे का, निघलेलं आहे का, एकदा चेक करायचं व मगच आपण नंतर टीप पुढची घेऊया. अशा पद्धतीने पहा पाठीमागचा कासुटा तयार झालेला आहे. अगदी सुंदर व सुरेख असा कासुटा आलेला आहे. आता हा समोरचा पार्ट आहे म्हणजे इथे आपण जो आहे तो समोरचा भाग जोडणार आहोत. तर समोरचा भाग जोडण्यासाठी आपण अशा पद्धतीने हा समोरचा पार्ट आहे. आता आपण इथे जो पेशवाईचा पार्ट आहे म्हणजेच आपल्याला ब्राह्मणी पद्धतीची साडी तयार करायची आहे. तर ब्राह्मणी पद्धतीची साडी तयार करण्यासाठी आधी हा जो भाग आहे म्हणजे हा जो एक साइडचा भाग आहे तो मी इथे क्रॉस पॉइंटला जोडून घेते. पहा इथे क्रॉस पॉइंट आहे. इथे मी चुन्या घेत आहे. क्रॉस पॉइंटला एक पार्ट जोडून घेतलेला आहे. समोरच्या क्रॉस पॉइंटला हा पार्ट जोडलेला आहे लक्षात घ्या. आता ही धडी जी आहे ती तुम्ही काढून टाकू शकता. तर मी ती धडी जी आहे ती काढून टाकते. आता वरची धडी जी आहे ती मी इथे काढून घेतलेली आहे, कारण आपल्याला शिलाईमध्ये जाणार आहे तर हा धडीचा उपयोग आपल्याला दुसऱ्या कारणासाठी उपयोग करता येईल. तर ही मी आता टीप मारलेली आहे. आता जो हा पार्ट आहे त्याच्या अशा पद्धतीने शेवटचा पार्ट घ्यायचा म्हणजेच हा जो टोक दिसत आहे हा जो पार्ट आहे त्याला अशा पद्धतीने निर्या घालायच्या आहेत. पहा अशा पद्धतीने एक अंतर सोडून ही तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही एकामेकावरती सुद्धा घालू शकता. दोन्ही ऑप्शन तुम्हाला करता येतील. तर इथे आता थोडेशा घातलेल्या आहेत तर इथे टाचण्या लावून घेते मी. जेवढ्या घातलेल्या आहेत त्याला टाचण्या अटॅच करते. आता पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने पहा थोडंसं मी बाहेर आलेली आहे. आता हा जो तिरका पार्ट आहे तो अशा पद्धतीने इथे आतमध्ये टाकायचा आहे व पुन्हा इथे नेरी घ्यायची आहे व पुन्हा आतल्या साईडला जाऊन
पुन्हा इथे अशा पद्धतीने अटॅच करायचा आहे. म्हणजेच काय, तो तिरका पार्ट जो एक्स्ट्राचा होता तो इथे आतमध्ये जाईल. पुन्हा आपल्याला अशा निऱ्यांना पिना लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या निऱ्या अगदी व्यवस्थित येतील. आता पुन्हा आपण म्हणजे पाव-पाव इंच निरी बाहेर येईल अशा पद्धतीने आपल्याला ह्या चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. पहा, अंतरही अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे. आता मला याची सवय झालेली आहे त्यामुळे मी हाताने करू शकते, तर तुम्ही इथे खाली बसून अगदी व्यवस्थित घड्या घालून घेऊ शकता. आता इथूनही पुन्हा अशाच पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत. आता इथून आपल्याला हा पार्ट जो आहे तो इथे अटॅच करायचा आहे. पहा, इथे आपल्याला अशा पद्धतीने अटॅच करायचा आहे. त्यासाठी मी निम्म्यापर्यंत सरळ इथून टीप घेते व इथून आपल्याला इथे अटॅच करायचं आहे. इथे आपण अटॅच करणार आहोत. तर जी पहिली निरी आहे ती चुन्या दिसू नयेत त्यासाठी आपल्याला पहिली निरी ही इथे अशा पद्धतीने घ्यायची आहे की चुन्या या आहेत त्या दिसू नयेत, व दुसऱ्या निऱ्या त्याच्यावरती घेऊन आपल्याला अशा पद्धतीने अटॅच करायचं आहे. थोडासा टाइम लागेल, पण अगदी व्यवस्थित निऱ्या बनवल्या मगच टीप मारा. ही चुनी मी इथे घेत आहे कारण ह्याच्यावरती आपली निरी झाकून जाईल. तर आता इथे झालेला आहे. आता हा पार्ट असा आहे, तर मी आता टीप मारून घेते. चुन्या व्यवस्थित ऍडजस्टमेंट करायच्या आहेत. आता समोरचाही पार्ट आपला तयार झाला आहे. एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग करून घेते मी. पाहू शकता समोरचा भाग ही तयार झालेला आहे. खोचा आपला तयार झालेला आहे. आता तुम्ही इथेही अशाही पद्धतीने खोचा लावू शकता. पहा, इथे थोडंसं अंतर सोडून इथेही तुम्ही अशा पद्धतीने एक पिन लावला तरी चालेल, किंवा तुम्हाला डायरेक्ट असा सोडायचं असेल तर असं सोडू शकता. तुम्हाला नंतर तुम्ही इथे एक पिन अटॅच केला तरी सुद्धा तुमचा खोचा समोरचा तयार होईल, व नाही केला तरी सुद्धा हे अगदी व्यवस्थित तयार होईल. आता आपली इथे नऊवारी जी आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे पाहू शकता. अगदी व्यवस्थित झालेली आहे. हा पाठीमागचा भाग झाला, हा समोरचा भाग. म्हणजेच जो आपला डावा पाय असतो त्याच्यावरती हा भाग असतो, इकडच्या साईडचा पदर ह्याच्यावरती पडत असतो. तर हा पार्ट तयार झालेला आहे. आता वरती फक्त नेपा अटॅच केला म्हणजे आपली नऊवारी तयार होईल. तर मी आता नेपा अटॅच करते. तर त्यासाठी पहिल्यांदा मी इथून नऊवारी पूर्ण अशा पद्धतीने टीप मारून घेते. क्रॉस पॉइंट जोडून घेते. सर्व बाजूनी आत गेलेला आहे का चेक करूया, मगच आपण टीप मारून घ्यायची आहे. पुन्हा एकदा एक टीप घेते. आता साईडने जी टीप आहे ती नऊवारीची पूर्ण टीप मारून घ्यायची आहे. म्हणजेच पाय जोडून घ्यायचे हे दोन्हीही एक अशा पद्धतीने.
सर्व कापड आतल्या साईडला टाकायचं आहे, कारण ते अडकण्याची शक्यता खूप असते. नऊवारी साडी मोठी असल्यामुळे काय होतं की चुन्या वगैरे अडकण्याची शक्यता असते. तर त्यासाठी सर्व कापड अशा पद्धतीने आत टाकून, आता पहा क्रॉस पॉइंट अगदी व्यवस्थित जोडला गेलेला आहे. आता इथे पहा अगदी व्यवस्थित पॅन्ट आतली तयार झाली आहे. आता सरळ करून घेते मी. तर पाहू शकता हा समोरचा भाग आहे. हा आपला नऊवारीचा समोरचा भाग आहे. इथे मी जे आहे ते ही रिंकल्स चुन्या दिसून येत म्हणून हा पार्ट वरती आलेला आहे. आता व्यवस्थित घातली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने नऊवारी तयार झालेली आहे. हा पाठीमागचा भाग आहे. आपला हा कासोटा तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे की ज्या वेळेला आपण नाडी लावतो त्यावेळी असा मध्य करायचा आहे व इकडच्या साईडला म्हणजेच की पदराच्या आतल्या साईडला आपला जी नाडी आहे ती पदराच्या आतल्या साईडला जाईल अशा पद्धतीने इथे एक खूण करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यावरती पदर येईल. तर इथे आपल्याला आता नेपापट्टी करून घ्यायची आहे. तर नेपापट्टी करण्यासाठी मी इथून खाली अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं थोडंसं जास्त घ्यायचं आहे. आता याच्यावरती दाबटीप घ्यायची आहे. दाबटीप ही आपल्या साईडला म्हणजे अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. आधी दाबटीप घ्यायची म्हणजे तुमचं अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं. आता हे जे आहे ते एक्स्ट्राचं अशा पद्धतीने थोडंसं अंतर पुढे घ्यायचं आहे व अशा पद्धतीने दाबटीप घ्यायची आहे. म्हणजे तुमचा जो ओपन राहणारा पार्ट आहे तोही तुमचा लपून जाईल. आता इथून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड घेऊन वरती जॉईन करायचं आहे.
अगदी व्यवस्थित पहा म्हणजे वरची पट्टी जोडता येते. आता हा भाग अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचा आहे. अशा पद्धतीने आपली नऊवारी साडी ही तयार झालेली आहे. आता पाहू शकता इथे नऊवारी साडी मी तयार केलेली आहे. तर ही अशा पद्धतीची नऊवारी साडी आहे व हा पाठीमागचा पार्ट तयार झालेला आहे. हा जो आहे तो कासोटा आहे व हा आहे तो समोरचा भाग आहे. तर समोरच्या भागाला तुम्ही अशा पद्धतीने खोचाही अशा पद्धतीने एक पिन लावला म्हणजे तुमचा खोचाही तयार होईल व हा जो पदर आहे हा पदर अशा पद्धतीने इथे अटॅच होईल. म्हणजेच पहा तुमची साडी कशा पद्धतीने तयार होईल. अशा पद्धतीने तुमची ही नऊवारी साडी खोच्याची म्हणजेच ब्राह्मणी टाईप पद्धतीची तुमची ही साडी तयार झालेली आहे व हा पाठीमागचा पार्ट आहे. तर ही साडी तुम्हाला खरोखरच आवडली असेल, तुम्हाला शिकायला मिळाले असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता व अशा पद्धतीचे तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाहू शकता. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. पुढच्या भागात आपण महालक्ष्मी साडी कशा पद्धतीने शिवायची आहे तेही पाहूया व आपण 2 नऊवाऱ्या बेबीची नऊवारी म्हणजेच 9-10 वर्षाच्या मुलीची नऊवारी जी असते तीही आपण पाहूया. तर आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. नमस्कार. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. थँक यू फॉर वॉचिंग.